आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री YSR राजशेखर रेड्डी यांचा मुलगा असलेला खासदार जगनमोहन रेड्डी आणि रेड्डी बंधू यांची खाण उद्योगात भागीदारी आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे आता सीबीआयचा जगनमोहन रेड्डींकडे मोर्चा वळेल असं मानलं जात आहे. रेड्डी यांनी मात्र काँग्रेसचा कडक शब्दात समाचार घेतलाय. This issue is concerned, and as far as my personal witch hunting practices, what Congress party has taken up to, especially using CBI as a tool, I will be circulating a detailed note on this particular issue to each and everyone. खाणींच्या उत्खननावरून काँग्रेसची सध्या भाजपसह देशातल्या वेगवेगळ्या विरोधी पक्षांच्या राज्य सरकार विरोधात राजकीय लढाई सुरू आहे. त्यातच खाण माफिया रेड्डी बंधूंच्या अटकेनं भाजपा आणि काँग्रेसमधल्या सामन्याला अधिक गडद राजकीय रंग येण्याची अपेक्षा आहे. झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. भाजप नेते माधव भंडारी सुद्धा या कार्यक्रमामध्ये दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आलेले आहेत. आपण माधवजींशी बोलूया. माधवजी, जो आरोप काँग्रेसवर आपण केलेला आहे, सूडबुद्धीनं ही कारवाई करण्यात आली आहे, रेड्डी बंधूंवर जी कारवाई झाली आहे ती तो साफ खोटा आहे, तो आरोपच चुकीचा आहे असं म्हणतायत चांदूरकर साहेब. आपलं काय म्हणणं आहे? नाही, काँग्रेसचा आतापर्यंतचा सगळा जो कामाचा प्रकार आहे तो विरोधकांवरती सूड घेणं, त्यांना चेपण्याचा प्रयत्न करणं हाच आहे. म्हणून तर अण्णा हजारेंचं आंदोलन संपल्याबरोबर किरण बेदी, केजरीवाल, प्रशांत भूषण यांच्या मागे हात धुवून लागले. बाबा रामदेवांचं आंदोलन झाल्यानंतर त्यांच्या मागे हात धुवून लागले. एवढंच नाही तर आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डीच्या मागे हात धुवून लागले. आपल्या विरोधकांना सीबीआयचा वापर करून चिरडून टाकण्याचा प्रयत्न करणं ही काँग्रेसची कामाची शैली आहे आणि त्याचाच प्रकार आता परत चालू झालेला आहे. भंडारी साहेब, मात्र अनेक कागदपत्र सापडलेली आहेत या दोघांच्याही घरनं. हजारो करोडो कोटींची प्रॉपर्टी त्यांची आहे आणि जे काही अवैध उत्खनन झालेलं आहे त्याचे सुद्धा अनेक आरोप त्यांच्यावर सीबीआयने ठेवलेले आहेत, ते समोर सुद्धा आलेले आहेत. सीबीआयने हे सगळे जे आरोप ठेवले ते एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळे आरोप आंध्रातल्या मायनिंग बद्दल आहेत आणि आंध्रामधलं जे मायनिंग आहे ते काँग्रेसचे मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डी यांच्या काळामध्ये सुरू झालेलं सगळं आहे. त्यांच्यानंतर रोसय्या आले होते, त्यांनी सुद्धा या मायनिंगला परवानगी दिली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची पाळंमुळे शेवटी काँग्रेसच्याच काही गटांपर्यंत पोहोचतात आणि भाजपला निशाणा करत असताना आपल्या अंतर्गत संघर्षाचा सुद्धा वापर काँग्रेस याच्यामध्ये करते. नक्कीच. चांदूरकर साहेब पण आहेत आपल्याबरोबर. आरोप थेट करतायत भंडारी, तुम्ही सीबीआयला हाताशी धरून रेड्डी बंधूंवर ही कारवाई केली आहे. आता ह्याने असं जर म्हटलं तर जो माणूस, मी आता म्हणाल्याप्रमाणे 11 वर्षापूर्वी पॉलिटिक्समध्ये आला, जो माणूस सायकलीवरून जात होता त्याच्याकडे आज 4, आपण आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले 4 हेलिकॉप्टर्स त्याची सीज केली, तर ह्यांचं म्हणणं देशात कोण आहे बिलीव्ह करणार आहे? पक्ष कोणताही असो, भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्याला आज त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे ही देशातील फिलिंग आहे. आणि त्यामुळे ते भले राजकीय सुरबुद्धीनं म्हणू, भले सीबीआयला हाताशी धरलं म्हणू, पण हजारो कोटी रुपये या 11 वर्षामध्ये मिळाले हे काही सोपं काम आहे काय? नक्की. म्हणजे काँग्रेसमध्ये जे काही मोठे घोटाळे, भ्रष्टाचार उघड झालेले त्यातले सुद्धा जे दोषी आहेत त्यांनाही कारवाई व्हायला पाहिजे. दॅट इज करेक्ट. भंडारी साहेबांकडे मी जाते. भंडारी साहेब, 11 वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवलेली आहे या रेड्डी बंधूंनी, ही काही योग्य मार्गाने आली का असा एक प्रश्न आहे आणि योग्य प्रश्न चांदूरकर विचारतायत. नाही, हा प्रश्न जरूर विचारला पाहिजे आणि हा प्रश्न एकट्या रेड्डी बंधूंबद्दलच विचारता कामा नये, तर हा प्रश्न देशातल्या, महाराष्ट्रातल्या अनेक काँग्रेसी, राष्ट्रवादी काँग्रेसी नेत्यांबद्दल विचारता येईल, तोही विचारला पाहिजे आणि त्याची सुद्धा पाळंमुळं खणून घेतली पाहिजेत. म्हणून मी सांगितलं की ज्या 11 वर्षांचा उल्लेख चांदोरकर करतायत त्या 11 वर्षांपैकी 6, 7, 8 वर्ष हे रेड्डी बंधू काँग्रेसच्याच आश्रयाने वाढले. मी परत सांगतो की ज्या आंध्रातल्या प्रकरणांसाठी हे सगळं सीबीआयने चालू केलेलं आहे, ही सगळी प्रकरणं काँग्रेसच्या राजवटीतली आहेत. त्याची जबाबदारी काँग्रेसने घेतली पाहिजे. नाही, अशा अनेक खाणी होत्या ज्याचे हक्क पूर्णपणे या रेड्डी बंधूंना दिले गेले. भाजपने त्यासाठी त्यांना मदत केली, हा सुद्धा एक मुद्दा आहेच की. पण नाही, आंध्रमधल्या कुठल्याही खाणीमध्ये भाजप मदतच करू शकत नाही. आंध्रमध्ये आमचं अस्तित्व नाममात्र आहे. आंध्रमध्ये जे काही चालतं त्याला संपूर्णतः काँग्रेस जबाबदार आहे. गेली 7.5-8 वर्ष काँग्रेस तिथे सत्तेवर आहे. आत्ताचं सगळं प्रकरण हे आंध्रातल्या खाणीशी संबंधित चालू आहे. सीबीआयची चौकशी ही आंध्रातल्या प्रकरणांची चालू आहे.
रेड्डी याची आपण बंधू आधी माहिती घेतली पाहिजे. अर्थातच रेड्डी बंधूंवर हा जो अवैध खनन कामाचा जो आरोप होतो आहे तो तरी आपल्याला मान्य आहे का, आणि त्या अनुषंगाने ही कारवाई होते ती तरी मान्य आहे का आपल्याला? नाही, त्यांच्यावरती संतोष हेगडे हे लोकायुक्त कर्नाटकचे आहेत. त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये जेव्हा काही आक्षेप घेतले, ठपका ठेवला, तेव्हा येडियुरप्पांसकट आम्ही त्यांनाही मंत्रिमंडळातून बाजूला केलं, त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही. त्यामुळे लोकायुक्तांनी त्यांच्याबद्दलचे आक्षेप घेतलेले, त्यांचा आम्ही सन्मान केला. त्याच्या कायद्याच्या आड आम्ही कुठे आलो नाही. कायदेशीर कारवाई चालू झाली पाहिजे हा आमचं म्हणणं आहे, आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कायद्यानुसार जरूर कारवाई होईल. त्याच्याबद्दल कुणालाच वाईट वाटण्याचं कारण नाही, कोणी त्याच्या आड येणार नाही. पण माझा पुन्हा सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपण जेव्हा रेड्डी प्रकरणाची चर्चा करू तेव्हा त्यातला जो काँग्रेसचा हात आहे तो बाजूला करून चालणार नाही. काँग्रेसचा हातच त्याच्या पाठीशी आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. काँग्रेसचा हात आहे असं म्हणतायत चांदोरकर. नाही, काय आहे की आता स्वतःची बाजू सावरण्यासाठी ते बोलतायत. काँग्रेसचा जर त्याच्यामध्ये हात असेल तर ते मॅटर इज अंडर इन्व्हेस्टिगेशन, सीबीआय. ते काँग्रेसच्या नेत्यांना पण त्याच्यामध्ये होईल ना कारवाई. त्याच्यामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की सीबीआयनं आंध्र प्रदेशच्या हायकोर्टाच्या आदेशानुसार या मॅटरचा प्रोब केल्यानंतर 85 विटनेसेस त्यांनी गोळा केलेले आहेत, आणि जवळजवळ 1530 पानाचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत. या रेड्डी बंधूंनी 114 आयर्न ओरच्या सॅम्पल्स ज्या एक्सपोर्ट केल्या आणि त्या आपण पाकिस्तान सारख्या देशामध्ये एक्सपोर्ट केल्या, त्याचे सॅम्पल्स त्यांनी केलेले आहेत. आणि हे मी म्हणत नाही की काँग्रेसचा त्याच्यामध्ये कोणी असेल तर त्याला पण त्याच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे. पण आज कोणत्याही जरा पक्षाच्या विरुद्ध, पक्षाच्या लेवलच्या वर येऊन आज राजकारणामध्ये किंवा पॉलिटिशियन्सनी हा विचार केला पाहिजे की कोणीही भ्रष्ट नेता कोणत्याही पक्षाचा असो त्याला आडवा केला पाहिजे आणि त्याला राजकारणातून इलिमिनेट केला पाहिजे. ही फिलिंग आज देशामध्ये आली पाहिजे. आणि हे काँग्रेसनं काही स्वतःच्या याने केलेले नाही. हे आंध्र प्रदेश हायकोर्टाची आदेशाप्रमाणे हे काम चालू आहे. आणि ह्यांचा जो दुसरा मुद्दा जो आहे, हे बरोबर सांगतायत. मला त्याच्या चांदोरकरांना काही गोष्टींची आठवण द्यायची. बोला बोला. नाही, चांदोरकरांनी 2 गोष्टींचा उल्लेख केला आणि त्या दोन्ही गोष्टी त्यांनी खऱ्या सांगितल्या की आत्ताची जी कारवाई चालू आहे ती आंध्र प्रदेश हायकोर्टाच्या आदेशानुसार चालू आहे. केंद्र सरकारने किंवा काँग्रेसने स्वतःच्या इच्छेने कारवाई केलेली नाही. भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी जर काँग्रेस प्रामाणिक असती तर ही कारवाई काँग्रेसने स्वतः सुरू केली असती, एक. आणि दुसरा भाग जो आहे की या रेड्डी बंधूंनी लोह खनिज पाकिस्तानला निर्यात केल्याचं ते जे सांगतायत, निर्यातीचे परवाने देण्याचं काम केंद्र सरकार करतं, कुठलंही राज्य सरकार करत नाही. त्यामुळे जर या रेड्डी बंधूंनी गेल्या 7-8 वर्षामध्ये काही बेकायदेशीर निर्याती केल्या असतील, त्याच्यामध्ये जे काही उद्योग केले असतील, ज्या काही उलाढाली केल्या असतील, त्या सगळ्याचा संबंध केंद्र सरकारशी आहे फक्त. नाही, ते केंद्र सरकारचा जर असेल तर केंद्र सरकारचा जो माणूस असेल त्याची इन्क्वायरी केली जाईल ना. त्याच्यामध्ये पण भंडारे साहेबांना माझी विनंती आहे की यू मस्ट कॉल अ स्पेड अ स्पेड. आय एम प्रिपेअर टू कॉल अ स्पेड अ स्पेड. आणि तसं तुम्ही ते आता राजकारणाच्या वरती येऊन देशामध्ये जो भ्रष्टाचार जो आहे त्याला निपटून काढण्यासाठी तुम्ही ते रेड्डी बंधूंचं जे 11 वर्षातलं जे एवढं मोठं माल त्यांनी जो कमावलेला आहे त्याच्यावरती काय झालं पाहिजे की नाही. आणि कुठेतरी रेड्डी बंधूंना भाजप पाठीशी घालतंय का किंवा त्यांची पाठराखण करते का या सगळ्या मुद्द्यामध्ये? कुठल्याही प्रकारची पाठराखण आम्ही केलेली नाही, त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला नाही. म्हणून तर सुषमा स्वराज यांचे अगदी निकटचे सहकारी ते मानले जातात किंवा अगदी जवळचे ते. काही कुणात असल्या तऱ्हेच्या ज्या काही बावड्या आहेत ते दिग्विजय सिंग नावाचे एक सुपारी घेतलेले काँग्रेसचे पुढारी आहेत की ते फक्त बकवास करत फिरत असतात. त्यांनी हा आरोप केलाय. नाही, पण आज देशातील सगळ्या कोणीही संरक्षण दिलेलं नाही. आज देशातील सगळ्या टीव्ही चॅनल्सवरती सुषमा स्वराज आणि रेड्डी ब्रदर्स यांच्यामध्ये असलेले संबंध, घरगुती संबंध, राजकीय संबंध आज सगळ्या टेलिव्हिजन चॅनल्सनी सकाळपासून ते डिस्क्लोज केलेले आहेत. त्याच्यामध्ये दिग्विजय सिंग कुठंच नाहीत. तेव्हा केवळ त्या रेड्डी ब्रदरना वाचवण्यासाठी अशा प्रकारची भूमिका घेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. लेट अस राईज अबव्ह द पॉलिटिकल लेवल
आणि देशाच्या राजकारणामध्ये असणारा जो भ्रष्टाचार आहे तो इलिमिनेट करण्यासाठी तुम्ही का पुढे येत नाही, हा मला आणि देशातील जनतेला. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकारणामध्ये सक्रिय जेव्हा रेड्डी बंधू झाले तेव्हा त्यांना सुद्धा सपोर्ट करणाऱ्या सुषमा स्वराजच होत्या. 1999 साली जे निवडणूक झाली होती त्यानंतर ते सक्रिय झाले होते आणि त्यामध्ये सुषमा स्वराज यांचा खूप मोठा हातभार राहिलेला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र तुमच्या दोघांची ही चर्चा, तुम्ही आपापली भूमिका चांदोरकर साहेब आणि भंडारी साहेब मांडताय, मात्र राजकीय विश्लेषक सुद्धा दारुरकर आपल्याबरोबर आहेत औरंगाबादहून. आपण त्यांच्याकडे जाऊया. दारुरकर, तुम्ही या दोघांची चर्चा ऐकलेली आहे, तुम्ही कसं पाहताय या सगळ्याकडे, रेड्डींवर जी कारवाई झालेली आहे त्याकडे? मला असं वाटतं की पक्षाच्या पलीकडे जाऊन या प्रश्नांचा विचार केला पाहिजे. कारण एकूणच देशामध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण ज्या वेगानं व्हायला लागलंय ती चिंताजनक बाब आहे. जनतेलाही चिंता वाटते आणि निरीक्षकांना किंवा अभ्यासकांना चिंता वाटते. मायनिंगचं प्रकरण असो किंवा ही सर्व असो, ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये गुन्हेगारीकरण होत आहे आणि हे लोक वेगवेगळ्या उच्च पदावरती पोहोचतायत, त्याच्यावरनं आपल्या असं लक्षात येतं की हा जो प्रभाव आहे, गुन्ह्यांचा प्रभाव, गुन्हेगारीकरणाचा प्रभाव, तो कमी झाला पाहिजे. गांधीजी सुद्धा असं म्हणाले होते की क्रिमिनलायझेशन नको, स्पिरिच्युअलायझेशन ऑफ पॉलिटिक्स करा. म्हणजे राजकारणाचं आध्यात्मिकरण करा. लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षही एका रथाची दोन चाकं असतात आणि त्यांनी बॅलन्स केला पाहिजे, संतुलन केलं पाहिजे. तसं न होता बहुतेक जर राजकीय पक्ष या प्रक्रियेतून चालले तर मला असं वाटतं की आपल्यापुढे अनेक प्रश्न उभे आहेत आणि या प्रश्नातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपण हिंद स्वराज्य गांधीजींचं वाचलं पाहिजे, दीनदयाळ उपाध्याय यांचं एकात्म मानवतावाद अभ्यासला पाहिजे किंवा राम मनोहर लोहिया यांचे विचार लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे भारतामध्ये 1960 या 70 या दशकामध्ये जे राजकारण होतं त्या राजकारणाला जो विचारांचं अधिष्ठान होतं, मूल्यांचं अधिष्ठान होतं, एक ध्येयवाद होता, असा ध्येयवाद आपण जोपासला पाहिजे. आणि एका भांडवलशाही देशामध्ये किंवा कॉर्पोरेट देशामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चालतं त्या पद्धतीनं गेला जागतिकीकरणानंतर आपल्याकडे जी एक शिवराळ अशा पद्धतीचं हे सुरू झालेलं आहे, तर मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यासाठी सर्व पक्षांनी, सर्व संघटनांनी विचारपूर्वक पावलं टाकली पाहिजे. अर्थातच दारुरकर साहेब, फार महत्वाचा मुद्दा आपण इथे मांडलेला आहे. मात्र करमरकर सुद्धा ठाण्याहून आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत या सगळ्या चर्चेविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचं मत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परतूया. माधव भंडारी आपल्याबरोबर दूरध्वनीवरून आहेतच. चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए. ना वो दिन वापस आएंगे, ना वो खाली सड़कें. निसान माइक्रा, ड्राइव सिंपलर, लिव बेटर. रन, लीप, फ्लाई, जंप. जबरदस्त ताजगी जगाए 24 hour confidence. Synthol. Run, leap, fly, rise, breathe, jump. Don't stop. Synthol. तळमजल्यावरची मिसेस कुलकर्णी पण ना कमाल करते. ती म्हणते फक्त रिन पिवळेपणा दूर करते, ट्राय करा. येते तुमच्या मुलाचा शर्ट कदाचित उडून आमच्या घरात येऊन पडला, मी धुवून टाकला. नवीन रिन, भारतातील एकमेव पावडर जी देते पिवळेपणापासून मुक्ती आणि चमकती शुभ्रता. चकित होऊ नका, चमका. नवीन रिन, चमकत रहा. Who's the man? आज काय झालंय काय? आनंद. खूप खुशीत दिसतेस वारी. परम आनंद. काही सांगाल तर खरं. निर्मळ आनंद. LIC जीवन आनंद, मॅच्युरिटीला सम ॲश्युअर्ड अधिक बोनस आणि त्यानंतरही जीवनभर इन्शुरन्सचा भरोसा. मिळाली ती मी, तू आणि ती म्हणजे आनंदी आनंद. पावर गॉन, इन्वर्टर ऑन, लेकिन भरोसा कितनी देर तक? चलता रहे वो ही इन्वर्टर जिसका साथ दे एक्साइड IT 500 सुपर. आप 50% एक्स्ट्रा बैकअप. फर्क दिखता है. Who's the man? ये गूंज है आसमान, सीमेंट होकर बिना नहीं सीमेंट,
सदियों के लिए। तुम्ही कदाचित पोहोचू शकणार नाही, पण हा नक्की पोहोचेल. सादर आहे नवा हार्पिक 5X कंप्लीट, जो देतो रिम पासून यू बेंड पर्यंत 5 पट चांगली स्वच्छता, मारतो सर्व जंतू आणि करतो टॉयलेट